नमस्कार. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देशा या यूट्यूब चॅनलवर. लोकगीतात गवळण हा खूपच लोकप्रिय प्रकार. गणानंतर गवळण पाहिजेच. मग तो तमाशा असो, बाल्या नाच असो, नमन असो, दशावतार असो किंवा स्थानिक पातळीवरील कोणताही कला प्रकार असो. भजनात पण गवळणीशिवाय रंग चढत नाही. संत साहित्यात तर गवळण म्हणजे देव जवळून दाखवणारी दुर्बीणच जणू. पण आज मला पिंजरा चित्रपटातील जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली एक गवळण आणि त्यातील अध्यात्माचा उच्चांक गाठणारा एक अंतरा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. यात कवी म्हणतोय, श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात आंघोळ करत असलेल्या गवळणीची वस्त्रे चोरलीत आणि कदंब वृक्षावर जाऊन बसलाय. आंघोळ झाल्यावर गवळणीनं वस्त्रे दिसली नाहीत. इकडे तिकडे पाहिल्यावर लक्षात आले, कानाने वस्त्रे चोरलेत आणि ती घेऊन कदंबावर जाऊन लपून बसलाय. गवळणीनं जेव्हा श्रीकृष्ण दिसला त्यावेळेला गवळणी विनवण्या करू लागल्या, वस्त्रे परत मागू लागल्या. विवस्त्र अवस्थेत पाण्यातून बाहेर तर येऊ शकत नव्हत्या. अनेक विनंत्या मिन्नतवाऱ्या केल्या. नंतर भगवंत एका अटीवर वस्त्रे परत करण्यास तयार झाले. हात वर करून माझी माफी मागायची, तरच मी वस्त्रे परत देईल, म्हणजेच मला नमस्कार करायचा. विवस्त्र अवस्थेत हे कृत्य अवघड, पण वस्त्रे पळवणारा देव होता, तर गवळणी त्याच देवाच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांची ती केविलवाणी अवस्था भक्तिरसात भिजवून टाकताना पिंजरा चित्रपटातील या गवळणीत जगदीश खेबुडकर लिहित आहेत, हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे चोळी अनलगुडी. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे चोळी अनलगुडी. देव भक्त ऐक्याचा हा प्रीतिसंगम मनाला भक्तिरसात भिजवून ओला चिंब करतो.